गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन आलेला आहे सचिन. घाटकोपरला बिलॉंग करणारा हा खेळाडू आज पहिल्या मैदानात बघतोय. स्मरणिका नवखार संघाचं प्रतिनिधित्व करतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर जोरदार आघात केला जातोय. 6 धावांसाठी षटकार. त्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सोपा झेल पकडला जातोय. जय सुरेकर थोडीशी हारागिरी करतोय. बाद होऊन तंबूत परतोय. जय सुरेकर बॅक टू द डगआउट. सागरी गणेश थळ संघाचा हा खेळाडू थळ बाजार गावाला बिलॉंग करतो. आज मात्र नवगावच्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांना दिसतो. पूर्वी थळ आणि नवगाव म्हटलं की थोडंसं एक प्रेक्षकांना सुद्धा सामना उत्कंठतेने बघायची घाई असायची. सामन्यामध्ये उत्कंठता असायची. परंतु आता मात्र आपण बघतोय ती उत्कंठता जी होती ना, कारण त्यावेळेला माहिती आहे सामना होईल ना होईल पण भानगड नक्की होणार अशी परिस्थिती निर्माण व्हायची. परंतु ती दिवस ते गेलेले आहेत आणि आता खेळीमेळीच्या वातावरणात आपण दोन्ही गाव एकत्र खेळताना बघतो. फुटबॉल असो क्रिकेट असो दोन्ही क्षेत्रामध्ये चांगला समन्वय आहे त्यांचा. आणि आता जयेश लट आज आपण बघतोय नवगावच्या संघामध्ये फलंदाजीसाठी उतरलेला वन डाऊन बॅटरच्या स्वरूपामध्ये. जयेश लटच्या नावावर आपण बघितलं तर 2 बाईक आहेत. आमदार चषकामध्ये आणि आता वीर दमदार आमदार थर्ड प्रीमियर पंचायत प्रीमियर लीगमध्ये सुद्धा मागच्या आठवड्यात झालेल्या स्पर्धेमध्ये त्याने मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता. आणि आज त्याच जोरावर त्याला एक फलंदाजी करावी लागेल. त्या पद्धतीने ज्यासाठी त्याला घेतलाय त्याच पद्धतीचा खेळ करून दाखवावा लागेल. सचिन पुन्हा एकदा. सचिनचा चेंडू थोडासा पुढे होता. हलक्या हाताने तटवतोय चेंडू. चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला जातोय. फेक केलते यष्टिरक्षकाच्या रोखाने. परंतु दोन्ही फलंदाजांकडे पर्याप्त वेळ होता 1 धाव पूर्ण करण्याचा. धावसंख्या 7 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक हारल्यानंतर लखमादेव नवगाव. सचिन पुढचा चेंडू. या वेळेला थोडासा लालचभरी गेंद होती. जोरकस मारण्याचा प्रयत्न विघ्नेशचा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर ऊन येतोय. त्याचा परिणाम काय होतो तर चेंडू हाताच्या बाजूने जातोय. वन बाउंड सीमा रेषा पार चौकार. यावेळेला आपण नेहमी संदीपजी बघत असतो की स्पर्धा युट्यूबवर असल्याने का प्रेक्षकांची गर्दी कमी असते, कमी लावतात. परंतु ही एकमेव स्पर्धा अशी आहे की या इथे प्रेक्षकांना बसायला जागा होत नाहीये. एवढी किती ऊन असो कडक ऊन असो तरी सुद्धा प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असते. हे महाशिवरात्री चषकाचं वैशिष्ट्य आहे. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा सचिनचा चांगला कमबॅक करतोय. चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला होता. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होती ती 12 धावा. 12 रन्स ऑन द स्कोर बुक फॉर लॉस ऑफ 1 विकेट. सचिन अतिशय योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर चांगलं कमबॅक करतोय. याही वेळेला चेंडू पॅटच्या थोडासा शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू होता. चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोहोचताच मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ हलक्याच यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता त्याचबरोबर या षटकाची सुद्धा सांगता होती. पहिलं षटक समाप्त. या P1च्या पहिल्या षटकामध्ये सचिनने चांगली संमिश्र स्वरूपाची गोलंदाजी केली. त्याच्या या षटकामध्ये 1 विकेट त्याने प्राप्त केली. दुसऱ्या विकेटची संधी प्राप्त झाली होती परंतु दुर्भाग्यवश तो चौकार गेला होता. पहिल्या चेंडूवर षटकार गेला होता. एवढं होऊन सुद्धा 1 षटकाची समाप्तीनंतर धावा आहेत. 1 गडी बाद 12 धावा.
विघ्नेश कटोर आणि जय सुरेकरची जोडी मैदानात आहे आणि या जोडीला आवश्यकता आहे जास्तीत जास्त धावा जमवण्याची, कारण कमीत कमी समोरचा संघ तगडा संघ आहे. स्मरणिका नौकार संघ आपण बघितलं, पहिला प्रदीप स्पोर्ट्स नौकार संघ असायचा. या मैदानामध्ये एकापेक्षा एक सरस खेळाडू घेऊन त्या मैदानात उतरायचा. आता त्या संघाचं नाव स्मरणिका नौकार संघ असं झालेलं आहे. तरीसुद्धा त्यांनी ते खेळाडू चांगले आणण्याची परंपरा जोपासलेली आहे. नेहमी अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मनसुबा असतो. याही वेळेला तशीच तगडी साईड घेऊन ते आज या महाशिवरात्री चषकामध्ये उतरलेले आहेत. दुसरं षटक हशिकेश माळीच्या हातामध्ये चेंडू. हशिकेश माळीच्या पहिल्या चेंडूवर चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये वन बाउंड क्षेत्ररक्षकाला चकून जातोय, निघून सीमारेषा पार, चौकार. नौगाव ज्या वेळेला सिनियर संघ मैदानात होता ना, त्यावेळेला राकेश कटोर हा त्या संघाचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता. सो आपल्याला आठवावं लागेल, साई झिराडच्या मैदानावर लॉंगॉनला त्याने असे अप्रतिम झेल टिपलेत. बट नाऊ टॉक ऑन द प्रेझेंट टेन्स असं जर म्हणायला झालं की आपण वर्तमान काळातल्या गोष्टींवरती बोलूया. नौखार आणि नौगाव हा संघर्ष काही आजचा नाहीये, हा गेल्या मागच्या 10 वर्षातला नाहीये, तो मागच्या 20 वर्षातला नाहीये, गेल्या 3 दशकांचा हा संघर्ष आहे. त्याच्यामध्ये आपण अनेक साऱ्या खेळाडूंना आणू शकतो, अनेक साऱ्या संघांच्या नावांमध्ये अगोदरच्या म्हणजे इनिशियल नावांमध्ये बदल होऊ शकतं, म्हणजे स्पॉन्सरचं नाव ऍड होतं. पण 2 गावांमधला संघर्ष क्रिकेटच्या मैदानावरचा फार इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यामुळे विघ्नेश कटोर मैदानामध्ये बॅटिंग करत असताना थोडक्यात बचावला असं म्हणायला काही हरकत नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये धावा मिळाल्या. पण कंटिन्यू करू आपण या विषयावरती. आशिकेश आज ज्या वेळेला मैदानामध्ये गोलंदाजी करतोय, नौखारकडे एकापेक्षा एक रती महारथी गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने आलेले आपण पाहिलेले आहेत. पण एक गोष्ट कॉमन आहे, या दोन्ही संघांमधली एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे क्रिकेट क्षेत्रामधील या दोन्ही संघाने कन्सिस्टंटली केलेला दबदबा. हा दबदबा दरारा अनेक वर्ष सातत्याने निर्माण केलाय. याच्यात काही गावं आणखीन आपण जोडू शकतो, जसं थळचं नाव आपण घेऊ शकतो, हाशिवरेचं नाव आपण घेऊ शकतो. पण त्याच्या पलीकडे जेव्हा जेव्हा 2 गावांमधला संघ मैदानामध्ये एकमेकांसमोर उभे टाकलेत ना, थोडं इंट्रोड्यूस करावं लागेल. कारण हशिकेश माळी नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक वेळेला उपयुक्त गोलंदाज म्हणून नौकार संघासाठी उपयोगी ठरलाय. अशा वेळेला नौगावकरांनी ते चॅलेंज स्वीकारलंय. बघूया या चॅलेंजला कशा पद्धतीने सामोरे जातात. ऑफ स्टंपच्या बाहेर सातत्याने ही लाईन जी काही आहे ना, अवे फ्रॉम द बॉडी लाईन करण्याचा प्रयत्न केला जातोय. विशेषतः जयेश लटला अशा प्रकारे अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा प्रयत्न अलिबाग क्रिकेटमध्ये गेली काही वर्ष सातत्याने केला जातोय. कारण जयेश लटकडे तुम्ही कोणत्याही पद्धतीचे फटके बघू शकता. उगच तो केवळ बायकर मॅन म्हणून ठरत नाहीये, तर फ्रंट ऑफ द विकेट सुद्धा चांगला खेळतो, अक्रॉस द लाईन सुद्धा चांगला खेळू शकतो. आणि आज जेव्हा तो लखमादेव नौगाव संघामध्ये जॉईन झालाय, त्यावेळेला त्याच्या बॅटमधून आणखीन चांगले फटके यावे ही अपेक्षा करायला काही अतिशयोक्ती ठरावी नाही. यस, अतिशय चांगला खेळाडू आहे हा, त्याच्याकडे चांगले स्ट्रोक्स आहेत. आपण नेहमी बघत असतो ज्या वेळेला मोक्याच्या क्षणी खेळण्याची क्षमता त्याची बघायला मिळते. धावसंख्या झालेली 1 ने वाढून 21 धावा, 21. हशिकेश माळीचा या चेंडू स्लॉट मध्ये आला, पाठवला त्या पॉर्किंग प्लॉट मध्ये, लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार, षटकार. पिच डिलिव्हरी होती संदीप. आणि असे चेंडू अशा मोठ्या स्पर्धांमध्ये फलंदाज ठेवत नाही आहेत. समोरचा चेंडूला भेरकावून दिला प्रेक्षक दीर्घामध्ये. पुन्हा तशाच पद्धतीचा चेंडू, परंतु दिशा बदलवली थोडी चेंडूची, ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर टाकला आणि त्याचाच फायदा गोलंदाजाला झाला. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या आहे 27 धावा. चांगली सुरुवात. लखमादेव नौगाव संघाची अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. अंपायर सेज इट्स अनदर वाईट डिलिव्हरी. एक आणखी अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावा झालेल्या आहेत 28 धावा. चांगली सुरुवात लखमादेव नौगावने नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना. हशिकेश माळीचा थोडासा आज मात्र एवढा हशिकेश माळी कधी शक्यतो
व्हाईट बॉल त्याच्या गोलंदाजीत बघायला मिळत नाही आहेत, परंतु आज थोडीशी अनियंत्रित गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळते. हा चेंडू सुद्धा आउट ऑफ द लेग स्टंप टाकला होता. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आला, प्लस त्याच्यावर एक अतिरिक्त धाव म्हणजे 2 धावांचा बोनस मिळालेला आहे. आणि धावसंख्येत वाढल्यानंतर आपण बघतोय गुरुजी दरणे गुरुजी सांगतायत आमचे मॅन्युअली स्कोरर 30 धावा 30 रन्स. हर्षिकेश माली यांचं हे षटक मात्र मॅरेथॉन षटक ठरते, कारण तब्बल 4 व्हाईट बॉलची नोंद यात करण्यात आलेली आहे. इट्स ऑल अबाउट द प्रेशर. लक्षात घ्या की हा प्रेशरचा गेम आहे. महाशिवरात्री चषक खेळणं सगळ्यांसाठी एक प्रिव्हिलेज असतं, बट समटाइम्स प्रेशर मध्ये तुम्ही येऊन चुका करता. व्हॉट अ शॉट. हो हो, जयेश लट यासाठी ओळखला जातोय. अप्रतिम स्ट्रोक, चेंडू लॉंग ऑन बाउंड्री वरून सीमारेषा बाहेर षटकार. नाहीये तर त्याच वेळेला तुमच्याकडे क्लास असणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणूनच तर नेहमी आपण म्हणतो की फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. जयेश लट त्या क्लास वरती बॅटिंग करतोय आणि धावफलकावरती आपण नजर टाकूया. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावरती लागल्यात लखमादेव नवगाव संघाच्या. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी चेंजेस होतात. अभिजितला बॉलिंगसाठी आणलं जाते. हर्षिकेश माळीचे जे 4 वाईड पडले ना, त्याचा थोडासा प्रेशर आला त्याच्यावर. चांगला चेंडू बॅक टू द बॉलर खेळला होता. गोलंदाजाच्या पायाच्या बाजूने चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जातो. एका धावेसाठी स्ट्राईक रोटेट केली जाते. हे क्रिकेटचं एक खरं कौशल्य असते. ज्या वेळेला मोठा स्ट्रोक्स येत नाही आहे ना, त्यावेळेला आपण सिंगल डबल्स घेऊन स्ट्राईक रोटेट करून प्रत्येक चेंडू गणिक एक धाव घेतली ना, तरी फलंदाजांवर तो प्रेशर राहत नाहीये. बहुधा हीच खेळण्याची खरी स्ट्रॅटेजी असावी लागते. परंतु हल्लीच्या युगात बघितलं तर फक्त षटकार चौकार यामध्येच डील करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामध्ये चेंडूंची जास्तीत जास्त डॉटची संख्या येण्याचं कारण काय आहे स्पर्धेमध्ये, तर हे आहे मोठे फटके फक्त बसायला पाहिजे. पुन्हा एकदा हे हा अतिशय चांगला चेंडू होता, परंतु चांगल्या चेंडूवर मोराने मोठा फटका मारायचा, चेंडू डॉट जायचा हे त्यांनी बघितलेलं नाहीये. तर त्या चांगल्या चेंडूचा सन्मान करून त्याला फक्त पुश केला एका धावेसाठी आणि दोघांनी पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या झालेली आहे 38 धावा, 38 रन्स ऑन द स्कोर बुक. क्या बात है. गोलंदाजाचा एक सातत्यपूर्ण टप्पा बघतोय आपण. पहिले 3ही चेंडू त्याने ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न केला. संदीप अतिशय सुंदर योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग आणि त्याचं कौतुक करावं लागेल, कारण मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही 12 चेंडूमध्ये जेव्हा तुमच्या दोन्ही गोलंदाजाने 36 धावा खाल्लेल्या आहेत, अशा वेळेला तुमच्यावरती एक प्रेशर असतं. बट ते सगळं इट इज ऑल अबाउट पास्ट. आणि मैदानामध्ये आपलं जे कौशल्य आहे ते बरोबर गोलंदाज या वेळेला मैदानामध्ये जोडतोय आणि त्याच्यासाठी त्याचं कौतुक करायला हवंय. की बघा, मोस्ट ऑफ द टाइम मातीच्या विकेटवरती गोलंदाजी करताना आणि जेव्हा तुम्हाला पूर्णपणे पाठीमागे बॅक साईडला डिक्लेअर झोन आहे, अशा वेळेला तुम्हाला गोलंदाजी करताना अधिक शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी केली तर मैदानामध्ये फलंदाज आडव्या बॅटने खेळू शकतात. समोरच्या क्षेत्रामध्ये फलंदाज जर स्ट्रोक खेळत असतील तर त्याच्यापासून त्यांना वंचित ठेवावं लागतं. त्याच्यामुळे वारंवार चेंडूचा टप्पा बदलणं आणि त्यात सातत्य राखणं गरजेचं होतं. या वेळेला मात्र डान्सिंग डाऊन द विकेट मैदानामध्ये आलाय आणि सरळ लॉंग ऑन बाउंड्रीवरून उडवलाय विघ्नेश कटोरच्या बॅट मधून. आणखीन एक दर्जेदार षटकार. गोष्टीबद्दल आतापर्यंत आपण बोलत होतो की पहिल्या 3 चेंडूमध्ये अतिशय काटेकोर पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. धावा रोखणारी, फलंदाजांना वंचित ठेवणारी मोठ्या फटक्यांपासून. आणि त्याच्यामुळे आतापर्यंत या षटकामध्ये जर आपण पाहिल्यानंतर तब्बल 47 धावा जरी धावफलकावरती लागल्या असल्या तरी
या षटकामध्ये 11 धावा म्हणजे फक्त एक मोठा फटका खेळता आला विघ्नेशला. त्याच्यामुळं थोड्या अंशी का होईना नौकार संघाला सुद्धा माहिती आहे की जी आपली स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथ वरती आपण येण्याचा प्रयत्न करूया. गोलंदाजी या प्रकारची होणं आवश्यक असणार आहे. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजाला वंचित ठेवणं. कारण आत्ताचं क्रिकेट जे आहे ना विकास दादा आपण बरोबर म्हणालात की अलीकडच्या काळामध्ये खाईंत फटक्याशी नाही तर उपाशी ही बिरुदावली पूर्णपणे रूढ झालेली आहे. आणि मग तुम्हाला मैदानामध्ये काही सिंगल डबल किंवा त्याच वेळेला डिक्लेअर झोन मध्ये फटके पाहायला मिळणार नाही. रसिक प्रेक्षक वर्ग सुद्धा असे फटके पाहायला येत नाही किंवा घर बसल्या सुद्धा त्याचं ते मनोरंजन होत नाही. चौकार षटकाराच्या भाषेतच क्रिकेट मोजलं जातंय आणि त्याच्यामुळे पॉवर हिटिंगच्या जमान्यामध्ये गोलंदाजाला त्या थोड्या अंशी का होईना त्या नव्या एक्सपेरिमेंट सह जेव्हा तुम्ही सामोरे जाताना ते फार इंटरेस्टिंग असतं. दुसरं षटक घेऊन आता येतोय तर मात्र सचिनच्या हातामध्ये चौथं षटक. सचिनचा पहिला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. अंपायर सेज इट्स अ व्हाईट बॉल. एक अवांतर अतिरिक्त धावसंख्येत वाढ झाल्यानंतर धावफलकर बघतोय 48 धावा लागतायत. संदीपजी आपण विघ्नेशी फलंदाजी बघितला ना बहुतांश तो व्ही शेप मध्ये खेळताना दिसतो. लॉंग ऑन लॉंग ऑफ किंवा मिड ऑन या क्षेत्रामध्ये तो खेळताना दिसतो. आखूट टप्प्याचा चेंडू यावेळेला थोडासा उसळी घेतोय. मिस टाइम स्ट्रोक जातोय. चेंडू घोषित परिसरामध्ये एका धावेसाठी 1 धाव मिळते फलंदाजाला. धावसंख्या झाली ती 49 धावा. 49 रन्स ऑन द स्कोर बुक. नवीन बॅटर आपण बघतोय. स्ट्राईक मात्र चेंज होते. एक नियम आहे हा आणि हा चांगला नियम आहे कारण डिक्लेअर झोन मध्ये जेव्हा धाव जाईल ना त्यावेळेला स्ट्राईक रोटेट करणं हे महत्वाचं आहे. कारण संदीपजी ज्या वेळेला आवश्यकता असते चांगला बॅटर नॉन स्ट्राईकला असेल तेव्हा यष्टीरक्षक सुद्धा चालाक असतात. मुद्दामून बॉल हातात आला तरी तो सोडायचा. एक धाव गेली तरी चालेल. त्या फलंदाजाला स्ट्राईकवर येऊन द्यायचं नाही. ही एक त्यांचं एक स्ट्रॅटेजी असते. म्हणजे तुला कोणता तरी यष्टीरक्षक आठवलंय फक्त तू ते नाव दडवतोयस असं मला काहीतरी वाटतंय. नाही बरेच यष्टीरक्षक आहेत कारण त्यांची ती थिंकिंग असते. समोरचा बॅटर जर मैदानात आला तर तो जास्तीत जास्त मोठे स्ट्रोक्स लगावेल. पुन्हा एकदा सचिनच्या हातामध्ये चेंडू आलाय. सचिनच्या यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडूचा टप्पा पुन्हा एकदा आउट ऑफ द ऑफ स्टंप. रिचच्या बाहेर. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या वाढ. धावसंख्या झालेली आहे. अर्धशतक धावफलकावर लागते ते लखमादेव नवगाव संघाचं. महज 3.1 षटकामध्ये अतिशय चांगली सरासरी राखलेली आहे त्यांनी. तब्बल 17च्या सरासरीने संघ धावफलक हालता ठेवतोय. अतिशय चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा आउट ऑफ द ऑफ स्टंप. आणखी प्रेशर कारण मगाशी बघितलं होतं जर तुम्ही सरळ चेंडू टाकला तर त्या चेंडूला दिशा दाखवली ते 6 धावांची. त्याच्यामुळे गोलंदाजाला करे तो क्या करे अशा गोलंदाजी होऊन बसलेली आहे. परंतु आपल्याकडे वैविध्यपूर्ण मारा आहे. आपल्याला चेंडू जास्तीत जास्त चांगले टाकून धावा वाचवायला पाहिजे. आपण अतिरिक्त धावा देताय. गोलंदाजांच्यावर फिल्डरांच्या वरील प्रेशर वाढवलं जातंय. धावसंख्या 51 ऑन द स्कोर बुक. पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली. चेंडू घोषित क्षेत्रात गेला. एका धावेपेक्षा जास्त धावा या स्टोकवर मिळत नाहीयेत. धावसंख्या 52. अशाच धावा उभाराव्या लागतील कारण बघा जर लखमादेव नवगाव संघ साधारण 2008-9 साल असेल. रायगड पोलीस, सिद्धी गणेश कोळगाव, सोनी स्पोर्ट्स नवगाव हे दादा संघ त्यावेळेला होते आणि लखमादेव नवगाव संघाचे आणि रायगड पोलीसचे त्या वर्षामध्ये साधारण 12 ते 13 सामने झाले होते. या सगळ्या सामन्यामधलं एक विशेष काय होतं माहिती आहे आता वॉट अ शॉट या वेळेला कव्हर्स मध्ये खेळला जातोय. क्षेत्ररक्षकाने जज करण्याचा प्रयत्न केलाय पण चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 रन्स. कारण त्या वर्षी दादा लखमादेव नवगाव संघाने तब्बल 12 ते 13 वेळेला सामन्यामध्ये रायगड पोलीस सर्वाधिक जिंकले होते. 7 जिंकले होते आणि लखमादेव 6 जिंकले होते. 13 सामने झाले होते. कदाचित हे आकडे आपण करेक्ट करू नंतर. गुड बॉलिंग. या वेळेला मात्र आपण पाहतोय की विघ्नेशची जी ज्या रडारमध्ये त्याला चेंडू द्यायचा नाहीये ना अशाच ठिकाणी तो चेंडू टाकला जातोय. परंतु मूव्ह करण्याची ताकद सुद्धा असावं लागतं. काही वेळेला तुम्हाला ते आव्हान स्वीकारावं लागतं. या चेंडूच्या नंतर आपण तो विषय कंटिन्यू करू अर्थातच. तर मूळ विषयाचा गाभा असाच आहे की लखमादेव नवगाव संघाला 70-80 या धावा धावफलकावरती हव्या असतात. कमी धावा त्यांना आवश्यक नाही. एका ठिकाणी तर मैदानामध्ये त्यांना ज्या वेळेला साधारण 36 धावा चेस करायच्या होत्या त्यावेळेला ते 2दा हरले होते त्याच वर्षामध्ये. ही सुद्धा एक स्टोरी आहे बट त्याच्याकडे आपण येऊ. विघ्नेश आणि जयेश या दोन्ही फलंदाजाने
नवगाव संघाची धावसंख्येला एक वेगळा आकार देण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी होत आहेत अद्यापर्यंत, असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण जेव्हा तुम्ही महाशिवरात्री सारखा एक दर्जेदार स्पर्धा खेळत असता त्यावेळेला प्रतिस्पर्धी तितक्याच ताकदीचा तुमच्या समोर येतो. तो पहिल्या सामन्यापासून तुमच्या विरुद्ध खेळतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमची कर्तबगारी पहिल्या सामन्यापासून पहिल्या चेंडूपासून दाखवावी लागतं. अलीकडच्या काळामध्ये क्रिकेट इतकं फास्ट झालेलं आहे आणि त्यामुळं एक कॉम्पिटेटिव्ह क्रिकेटमध्ये आज आपण ही सिच्युएशन पाहतोय. नवखार विरुद्ध नवगाव या सामन्यात 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 57 धावा लागल्यात. तो विषय कंटिन्यू करूयात. आता त्या वर्षामध्ये साधारण 13 सामन्यांमध्ये 7 रायगड पोलीस जिंकले, 6 लखमादेव नवगाव जिंकले. पण 13च्या 13 सामन्यामध्ये सगळ्या धावा या 80+ होत्या. आयदर एकतर त्या लखमादेवने बनवल्या होत्या किंवा त्या रायगड पोलीसने चेस केल्या होत्या. थोड्या अंशी का होईना, मला वाटतं तूही काही त्या मॅचचा साक्षीदार राहिलेला आहेस दादा. बरोबर आहे. त्या प्रत्येक वेळेला चांगले संघ होते. काय चांगल्या संघांसोबत मॅचेस सुद्धा टफ व्हायच्या. प्रत्येक संघांमध्ये चांगले खेळाडू होते, त्यामध्ये जबरदस्त अशा चुरस निर्माण व्हायची. 5व्या षटकापर्यंत आपण चालतोय. सुमितच्या हातामध्ये कोणचं पोरा गोलंदाज स्मरणिका नवखार संघाचा सुमित गोलंदाजीला आलेला आहे. शेवटचं षटक आहे. 57 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अतिशय चांगली लढत होणार, यात कोणतीही शंका नाही आहे. सुमित उंच पोरा खेळाडू चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू आतमध्ये येतोय. फलंदाज सरळ खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलेला आहे. अतिशय चांगली लयबद्ध त्याची गोलंदाजी आहे. रनअप त्याचा अतिशय चांगला पॉझिटिव्ह आहे. अप्रतिम हाय आर्म ॲक्शन आहे आणि त्या ॲक्शनच्या पद्धतीनेच गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न केला. क्या बात है, क्या बात है. उंचीचा पुरेपूर फायदा. चेंडू खोलात टाकतोय, चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. विघ्नेश कटोरची खेळी या ठिकाणी होते समाप्त. विघ्नेश बाद. मजबूत संघ बनवलेला पाहायला मिळालाय. लास्ट ओव्हरमध्ये मॅन फ्रॉम घाटकोपर सुमित ज्या वेळेला गोलंदाजीला मैदानात आलाय ना, त्यांना माहिती होतं की धावा येत आहेत, ठीक आहे, हरकत नाहीये, पण आपल्याकडे चौथ्या गोलंदाजाचा पर्याय कोण आहे, तिसऱ्या गोलंदाजाचा पर्याय काय आहेत. या गोलंदाजांचे पर्याय अगदी मजबूत बांधले गेलेले पाहायला मिळालेत आणि त्या पर्यायांवरती पूर्णपणे विश्वास टाकला जातोय. आणि म्हणूनच आपण पाहतोय की जिथे नवगाव संघ कुठेतरी डोकं वर काढतोय असं वाटत असताना पूर्णपणे त्यांना निष्प्रभ करण्यामध्ये 5व्या षटकात यशस्वी ठरलाय तो स्मरणिका नवखार संघ. नवीन बॅटर मैदानात येतो परेश झडे. परेश झडेला वाटेला कमी चेंडू, खूप कमी चेंडू होतात. परवा नाईटला झालेल्या स्पर्धेमध्ये आलिशान सोगाव चषक आत्ताच संपन्न झाला. त्यामध्ये एका चेंडूत 2 धावांची आवश्यकता होती आणि त्या शेवटच्या चेंडूवर त्याने षटकार लगावला होता आणि आपल्या संघाला विजयश्री प्राप्त केली होती. आणि त्याची जो जोश आहे ना, तो अद्यापही मैदानामध्ये त्याच्यावरून बघायला मिळतोय का. पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट होत नाहीये, परंतु चेंडू मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला जातोय. एका धावेसाठी स्ट्राईक रोटेट करून अगोदरचा जो स्थिर फलंदाज होता ना, त्याला फलंदाजीसाठी पुन्हा पाचारण केलं जातं. एका धावेने धावसंख्या होती ती 58 धावा, 58 रन्स ऑन द स्कोर बुक. अनेक वर्ष नौखारमध्ये जी कामगिरी विलासने केली ना, ती कामगिरी अलीकडच्या काळामध्ये जी थळसाठी आशांक साकारताना पाहायला मिळतो, आशांक साकारताना पाहायला मिळतो, ती कामगिरी आज मॅन फ्रॉम घाटकोपर सुमित या वेळेला मैदानात पूर्ण करतोय. जयेश पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याची संधी या वेळेला पूर्ण करत होता. झेल जरी सुटला असला तरी जयेशला माहिती आहे या फटक्यामध्ये तेवढी विश्वासार्हता नव्हती. जिथे आपल्याला एका धावेचं रूपांतर 2 मध्ये करण्यामध्ये तो यशस्वी जरी झाला असला तरी त्याला माहिती आहे की ज्या धावा यायला हव्यात शेवटच्या षटकांमध्ये, शेवटच्या चेंडूंवरती, त्याच्यासाठी थोड्या अंशी का होईना प्रयत्न कमी पडायला लागलेत. 7 धावा धावफलकावर लागलेले आहेत. शेवटचे 4 चेंडू येणं बाकी आहे, 2 चेंडू येणं बाकी आहे. बघूया या 2 चेंडूंमध्ये काय होणार, कारण 60 धावा या पर्याप्त होतील की नाही होतील, ही त्यांची गोलंदाजी कशा पद्धतीची असेल किंवा समोरच्या फलंदाजांची फलंदाजी कशी असेल त्याच्यावर अवलंबून आहे. परंतु 2 चेंडू येणं बाकी असताना जयेशच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार, षटकार.
बघत होतो जयेश ह्या स्ट्रोकचीच वाट बघत होता, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी त्याला जो चेंडू पाहिजे होता तो चेंडू मिळाला आणि त्यावरच त्याने षटकारामध्ये रूपांतर सुद्धा केलं. 6 धावा मारल्यानंतर आता मात्र 66 पर्यंत धावसंख्या पोहोचलेली आहे. या इनिंगचा हा लास्ट डिलिव्हरी. या डिलिव्हरीवर सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र सीमारेषेच्या बाहेर आणि हा येतोय आणखी एक दर्जेदार शेवटच्या चेंडू आलेला हा षटकार. सुद्धा आमचे परम मित्र जानू हालेंची आठवण येते, कारण जानू हालेने याच मैदानावर लागोपाठ 3 वर्ष फायनल घेतल्या होत्या. अतिशय जबरदस्त असा खेळाडू आणि आमचा मित्र जानू हाले आज आपल्यात जरी नसला तरी नक्कीच त्याच्या याद व आठवणी आपल्या सोबत आहेत. आणि त्यांचे मित्र सुद्धा या ठिकाणी आलेले असतील. शरद खंडेराव, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. नाणेफेकीसाठी मी पहिला बोलवतो प्रेसी नवगाव आणि SP11 सारसोली पुरस्कृत जय मल्हार अली नवगाव. चला नाणेफेक करायला आपण जाऊया. SP नवगाव, SP11 सारसोली पुरस्कृत जय मल्हार नवगाव आणि प्रेसी नवगाव दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करून घेऊया आपण पटकन. चला दोन्ही संघाचे कर्णधार लवकर या. तोपर्यंत या ठिकाणी आपण कर्णधार येईपर्यंत एक दानशूर व्यक्तिमत्व अनेक आपल्याला ह्या स्पर्धेच्या निमित्ताने लाभले, ज्यांनी चढाळ असते मदत केलेली आहे. ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा मी जाय डोले आपल्याला विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल काढण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. या ठिकाणी परिहार ज्वेलर्स अलिबाग 1100 रुपये, नेहा मोबाईल 100 रुपये, धनंजय भोलानाथ कोळी 2021 रुपये, बद्रीनाथ मोहिते 500, स्वयं जगदीश खेडेकर 500, सागवेकर ज्वेलर्स अलिबाग 2000, A1 स्वीट अलिबाग 501, कल्याणी होडी 500, जयवंत मोरेश्वर पाटील नाना 1011, जनार्दन सुरेकर 500, श्रीनाथ कावळे 500, बामा थळकर 1000, सिद्धांत लोंडे 500, रत्नदीप केनकी 100, ऋषिव विनेश पावशे 500, प्रणमय प्रसाद कोळी 500. बंड्या नाणे कॉईन घेऊन या लगेच. नितीन सुरेकर कुठे असेल लवकर या. प्रितेश भुरे 500, कैलासवासी सोमनाथ गजानन कावळे यांच्या स्मरणार्थ राहुल कावळे 501, कैलासवासी करुणा राजेंद्र कोळी यांचे स्मरणार्थ राजेंद्र कोळी 500, गिरीधर लडगे 100, गजानन कोळी मास्तर 500, प्रकाश वाघे 200, नागनाथ घातकी 500, धैर्य नपे 500, पंकज नवळे 101, शरद शेळके 500, गोपीनाथ थळकर 100, पद्माकर भोंडे 200, आरंभ जैतू अविरा जैतू 1000. साखरकर सर बंडे आला बघा, बंडे आला. थोडासा विचार केल्यानंतर या ठिकाणी 5 षटकं खेळवण्याचा निर्णय झालेला आहे, परंतु जबाबदारी आता आहे ती स्कोररवर की ही टायमिंग दिलेला आहे आपण 4 षटकं 20 मिनिटाच्या आत व्हायला पाहिजे. चला नाणेफेक होऊया. पेसी नवगाव आणि आपण बघतोय SP11 SP सारसोली पुरस्कृत जय मल्हार नवगाव या 2 संघादरम्यान नाणेफेक होते. मृणाल वर्सोलकर, दिगंबर हामने. यस टेल इज प्रेसी नवगाव संघ नाणेफेक जिंकलेला आहे. प्रेसी आपला निर्णय. पहिला क्षेत्ररक्षण करू. ओके, मगाशी आपली मुलाखत झालेली आहे. दोघांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. टायमिंग असेल 20 मिनिटांमध्ये 4 षटकं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद या ठिकाणी साखरकर सर. जोपर्यंत मॅचला सुरुवात होते तोपर्यंत आणखीन काही देणगीदार आम्हाला लाभलेले आहेत. गोवर्धन घातकी 500, गोरान जैतू 500, श्याम पावशे 200, हेमंत सुरेकर 1111, जयेंद्रदत्त लडगे 200, नितीन शेळके 200, गणराज ज्ञानेश्वर घातकी 1000, गणेश उकडे 200, दत्ताराम कोळी 200, साया दादले 200, महेश लाकडे 1000, निश्चय रोगे 500, विराज सखे 100, श्रीनाथ पाटील 200, शिवपुत्र गणेश कोळी 210, देवांश परीक्षित कोळी 200, कैलासवासी भागुबाई सकाराम पावशे हिचे स्मरणार्थ गजानन पावशे 2000, भारत कोळी 501, प्रदीप कोळी 501,
कुमार रीत स्वानंद शास्त्री 200, निमेश निनाद पावशे 200, सिद्धार्थ जयवंत वाटकरे 500, सोयम संतोष झडे 500, नयन काशीनाथ मठू 500, दक्षल आनंद झिटे 500, दीपक दत्ताराम झिटे 500, आरा शार्दुल वाघे 200, प्रियेश गणेश कटोर 500, अंशी जतीन भुंडे 500, मनवा सागर केतकर 200, पोषा वेडे 500, भरत जैतू 500, अरुण शिवहरी झडे 1000, अवन श्रीहरी शिवहरी झडे 1000, अमेय दखणे 500, जनार्दन पाटील 500, विलास कोळी 500, नथुराम हुके 200, कैलासवासी यशवंत गोरे यांच्या स्मरणार्थ 500, राज अशोक थळकर 200, प्रकाश झिटे 1000, दत्ताराम रोगे 500, अमन गणेश सुरेकर 200, अशोक पावशे 100, सुमेश ढोले 200, नीलकंठ जैतू 500 आणि मॅचला सुरुवात झाली. धन्यवाद हरवाडे सर. वडिया मैदानाच्या दिशेने पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफच्या डोक्यावरून एवन क्वालिटीचा ब्रँडेड फटका आपण पाहतोय षटकारासाठी. ओमकार गायकवाड आणि मात्र अभिजित जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानावरती आपण दाखल होत असताना पाहायला मिळते. दोन्ही संघ त्या ताकदीचे त्या धाटणीचे मैदानावरती आपण पाहतोय. लखमादेव नवगाव आणि मात्र स्मरणिका नौकार या दोन संघांमधील क्रिकेटचं बॅटल घमासान युद्ध टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय. कुठेही जाऊ नका, महाशिवरात्री चषकामध्ये पाहत राहा GT लाईव्ह या वाहिनीवरती थेट प्रक्षेपण घर बसल्या या सामन्यांचा युट्यूबवरच्या आधारेवरती मनमुराद आनंद घेऊ शकताय. परेश झडे गोलंदाजीच्या मोर्चावरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज अभिजित जाधव स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय आणि मात्र त्याचा साथीदार फलंदाज ओमकार गायकवाड हा नो स्ट्राइक एंड वरती आपण स्मरणिका नौकार या संघाची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तब्बल 73 धावांचं लक्ष समोर ठेवलंय आणि मात्र पहिल्या चेंडूवरती घाणाघाती प्रहार षटकार आपण पाहिलाय. पुढील चेंडू परेश झडे पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. यावेळेस चेंडूवरती मनगटी फटका, परंतु तिथे गचाल क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. बघा 5 षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी ज्या वेळेला 73 धावांची आवश्यकता आहे, तसं पाहिलं तर दोन्ही फलंदाज एकमेकांना ओळखतात. दोन्ही घाटकोपरचे आहेत, एकाच संघातर्फे खेळतात. स्काय रायडर्स भटवाडी घाटकोपरच्या संघाकडून अनेक वर्ष हॅलो 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 या संघातर्फे हे खेळतात. आणि आज ज्या वेळेला नौखार संघाच्या विरुद्ध हॅलो चला मित्रांनो, वडिया मैदानाच्या दिशेने तिथे मात्र परेश झडे गोलंदाजीच्या मोर्चावरती. यावेळेसच्या चेंडूवरती आपण पाहिलं डेंजर एंड कडे होता डावकऱ्या हाताचा फलंदाज, परंतु सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचते. तोपर्यंत सिंगल स्ट्राइक येथे रोटेट केली जाते आणि मात्र धावफलक जाऊन पोहोचते. 12 रन्स इन स्कोर कार्ड विदाउट लॉस. स्मरणिका नवगार फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. परेश झडे आरसेफ एंड कडून गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. अद्यापपर्यंत 73 धावांचा पाठलाग करायचा आहे तो स्मरणिका नौकार या संघाला. आणि मात्र चांगल्या प्रकारे सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच नंतर दुसऱ्या चेंडूवरती एक खराब क्षेत्ररक्षणाच्या कारणास्तव आपण पाहिलं तर एक चौकार त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलाय. परेश, पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे टाकला जातोय. यावेळेसच्या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर्ड यूज अँड हँडसम षटकार.
याने तैनात केलेत. यावेळेसच्या चेंडूवरती पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे तिथे क्षेत्ररक्षक विघ्नेश कोटोर कोणतीही चूक करत नाहीये. फर्स्ट विकेट डाऊन स्मरणिका नौकार. चला मित्रांनो, दर्पण मलेकर वनडाऊनच्या भूमिकेमध्ये इथे जात असताना मैदानावरती आपण पाहतोय एक षटकार आला होता तो ओमकार गायकवाडच्या बॅटमधून, परंतु दुसरा मारण्याच्या प्रयत्नामध्ये डीप मिड विकेट किंवा काऊ कॉर्नर म्हणूया त्या क्षेत्रामध्ये विघ्नेश कठोर होता, त्याच्या हातामध्ये झेल देऊन मात्र बाद झालाय. पहिला लागलेला धक्का स्मरणिका 11 नौखार या संघाला आपण पाहतोय. परेशला ब्रेक थ्रू मिळून देतोय लखमादेव नवगाव संघासाठी. त्याच्या खात्यामध्ये एक विकेट लिहावी लागते. स्कोरर मित्र आमचे दरणे गुरुजी यांना. उडिया मैदानाच्या दिशेने 18 या धावसंख्येवरती एक गडी बाद. आता मात्र पाहूया चेंडू कशा प्रकारे परेश टाकतोय. या वेळेसचा चेंडू वा भाई वा, चांगला चेंडू समोरून कट केलाय. चेंडू यष्टीरक्षण यष्टीला चिपकून कुंदन वाटकरे चेंडू गॅदर करतोय. तोपर्यंत पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. 18 या धावसंख्येवरती एक गडी बाद ही परिस्थिती आपण पाहतोय. तब्बल आपण पाहिलं तर 73 धावांचा पाठलाग करत असताना 18 धावा आल्या. चांगली सुरुवात म्हणता येईल स्मरणिका 11 नवगाव माफ करा नौखार संघाची. विपक्षी संघ लखमादेव नवगाव ह्या दोन संघांमध्ये आपण क्रिकेटचं बॅटल, क्रिकेटचा महासंग्राम महाशिवरात्री चषकानिमित्त 2026 साली आपण पाहतोय. चांगल्या प्रकारचा सामना, प्रेक्षकांना मात्र मनमोहित करणारा सामना. आणि मात्र या सामन्यामध्ये विजयकुशी वृत्ती, जिद्द, चिकाटी, संघर्ष करावा लागेल. जर सामन्यामध्ये आपल्याला आपल्या संघासाठी चांगलं असं कामगिरी करायची असेल तर स्वतःच्या वरती विश्वास पाहिजे. आणि मात्र त्या विश्वासावरती जशा प्रकारे आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा भेदभाव केला नाहीये आणि मात्र कुठली जातपात मानलेले नाहीये. विश्वासावरती जगणारा राजा कोण असेल तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची सुद्धा 19 फेब्रुवारी तारखेला जयंती सुद्धा येणार आहे. वळितोय मैदानाच्या दिशेने तिथे मात्र डावकुरे हाताचा गोलंदाज जयेश सुरेकर गोलंदाजीच्या मोर्चावरती. अद्यापपर्यंत 18 या आकड्यावरती एक गडी बाद ही परिस्थिती आपण पाहतोय स्मरणिका नौकार या संघाची. आता मात्र लेफ्टी वर्सेस लेफ्टी. बऱ्याच वेळेला लेफ्टी आणि लेफ्टीचं बॅटर रंगल्यानंतर बॅट्समन कधी जिंकतो कधी गोलंदाज सुद्धा जिंकतो. पाहूया इथे मात्र काय घडतंय. पाहायला गेलं तर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू फलंदाज आहे स्ट्रायकर एंड वरती अभिजित जाधव. यावेळेसच्या चेंडूवरती आपण पाहतोय हलक्या हाताने त्या चेंडूला स्टेअर केलंय. तिथे मात्र सुजल लडगे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना तिथे मात्र सिंगल धाव स्ट्राईक रोटेट होते. आणि मात्र या एक धावेच्या मदतीने 19 या आकड्यावरती धावफलक जात असताना एक गडी बाद. दुसऱ्या षटक अद्यापपर्यंत प्रगती पथावरती असताना दुसरा चेंडू घेऊन येणार तो म्हणजे जयेश सुरेकर गोलंदाजीच्या मोर्चावरती. आरसेफ एंड कडून गोलंदाजी करतोय. 8 ते 7 पावलांचा रनअप आपण पाहतोय. परंतु हॅम ऍक्शन आणि मात्र लेफ्ट आर्म गोलंदाजाचा नॅचरल अँगल असतो. उजव्या हाताच्या फलंदाजाला तो लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी होत असते आणि मात्र डावकुरे हाताच्या फलंदाजाला ती ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वळीय मैदानाच्या दिशेने आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय दर्पण मलेकर. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय जयेश कायशी क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करत असताना पाहायला मिळतोय. आणि चांगल्या प्रकारचा गोलंदाज आहे मित्रांनो नवगाव गावातील. फिरवलाय गंडवलाय चकवलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडलाय झेल. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज स्मरणिका नौकार संघाचा बाद. पाहतोय 22-8 ची ही खेळपट्टी आणि मात्र या खेळपट्टीवरती
चालू असणारा हा सामना एकीकडे लखमादेव नवगाव आणि दुसरीकडे आपण नाण्याच्या दुसऱ्या बाजूला बोलायचं झालं तर स्मरणिका नौकार जशा प्रकारे टॉस का बॉस होतो, एकीकडे हेड आणि एकीकडे टेल, दोन्ही संघ जिंकण्याचे ईर्षेने येतात, परंतु सत्यामध्ये स्वप्न एकाच साकार होतं. जशा प्रकारे सामन्यामध्ये सुद्धा तसंच आहे, एकाला पराभूत व्हावं लागतं आणि एकाला विजयाची माल गळ्यामध्ये स्वीकारून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित होतो. मित्रांनो, या मैदानाच्या दिशेने पुढील चेंडू जयेश सुरेकर याचा यावेळेच्या चेंडूवरती व्ही शेप मध्ये मारले, परंतु तिथे परेश जडे कोणतीही चूक करत नाही आहे. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आल्या पावली परत. वरती असेल तो गोलंदाज जयेश सुरेकर. जशा प्रकारे आपण घराचा उंबरटा असतो आत की बाहेर, या चेंडू नंतर आपल्याला समजणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, वेळेला सर्व माहिती आहे. चांगल्या प्रकारचा सामना अद्यापपर्यंत आपण पाहतोय. सचिन गुप्ता आणि मात्र 19 या धावसंख्येवरती आपण पाहतोय 3 गडी बाद झालेत. चांगल्या प्रकारचं स्टॅटिस्टिशियन मैदानाच्या आतमध्ये स्कोररची भूमिका, समालोचकाचा पाठीचा काना म्हणून गणलं जाते. आमचे दरणे गुरुजी चांगल्या नामवंत स्पर्धा करतायत, त्यांचं सुद्धा या महाशिवरात्री चषकाच्या निमित्तानं केजी मित्रमंडळच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतोय. वळतोय या मैदानाकडे. या वेळेस चेंडूवरती हॅट्रिकची सुवर्ण संधी होती, परंतु चेंडूमध्ये काहीच खराबी नव्हती. चांगला चेंडू डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा निर्धाव चेंडू येतो ना मैदानामध्ये, तेव्हा गोलंदाजांचा कॉन्फिडन्स नेहमी उंचावत असतो. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये जयेश सुरेकरच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडूवरती स्क्वेअर कट करायचा होता. नो बिटवीन बॅट इन बॉल. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू, यष्टीला चिपकून यष्टी रक्षण करतोय तो कुंदन वाटकरे. कौतुक करावं लागेल यष्टी रक्षकाचं सुद्धा. आणि मात्र कंजुकेटिव्ह दुसरा डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा एक अंतिम चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. शेवटचा चेंडू सुद्धा फिरवलाय. वा बाई वा, अक्षरशः नपितुली गोलंदाजी. जणू काही मुंबईकर आलेत की काय गोलंदाजी करण्यासाठी, हा भास होतोय. थोडस तुला आनंद या ठिकाणी थांबवतो मी. आतापर्यंतची सिच्युएशन अशी होती की मुंबईचे गोलंदाज गोलंदाजीला यायचे आणि आपल्याकडचे फलंदाज मग त्याच्यावरती ताक दिनादिन करायचे. पण काळ बदलतो, वेळ बदलते, परिस्थिती सुद्धा बदलते. आज जयेश सुरेकर मैदानामध्ये ते दाखवून देतोय की तुम्हाला ताक धनादिन या मैदानामध्ये मी सुद्धा करून दाखवू शकतो. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 नव्हे, 5 चेंडू त्याने टाकलेत आणि 5ही चेंडू मध्ये बॅटला बॉल लागला तर बॅट्समन बाद आहे अथवा चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात आहे. जयेश सुरेकर दाखवून देतोय वेळ बदलले, परिस्थिती बदलले आणि ग्रामीण क्रिकेटने आता डोकं वर काढले. नक्कीच संदीप सर, ना पैशासाठी ना स्वतःच्या नावासाठी ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं, फक्त आणि फक्त आपल्या गावाच्या नावासाठी. वळतोय मैदानाच्या दिशेने. तिथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त होते आणि मात्र 19 या आकडेवरती आपण विकेट किती गेल्या 3. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि मात्र विजयासाठी 54 धावसंख्येची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी स्मरणिका नौखार या संघाला. एकीकडे लखमादेव नवगाव आणि स्मरणिका नौखार, हे दोन्ही नौखार कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेत. हा आजचा नौका सामना नाहीये. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिला असाल, महेंद्र मात्रे, परत विलास असेल, मोन्या, ग्रामीण क्रिकेटचं बोलतोय, सुमित भगत आणि मात्र नवगाव मध्ये सुद्धा त्या धाटणीचे खेळाडू होते. वळिया मैदानाच्या दिशेने तिसऱ्या षटकासाठी बंटी गुगे गोलंदाजीच्या मोर्चावरती येतोय. ओव्हर नंबर 3 च्या मोर्चावरती. अभिजित जाधव स्ट्राइक एंडचा सलामीला आलेला, ओपनिंग पेअर साठी आलेला फलंदाज स्ट्राइक एंड वरती. लोअर फुल टॉस, परंतु बिहाइंड द विकेट किती मोठा फटका आला तरी केवळ सिंगल धाव. स्क्वेअर ऑफ द विकेट केला, फ्रंट ऑफ द विकेट केला, व्ही फॅक्टर मध्ये केला, परंतु इथे मात्र एक धावली. 20 रन्स इन स्कोर कार्ड. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. स्ट्राइक चेंज होईल मित्रांनो. इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये रन आल्यानंतर स्ट्राइक मात्र रोटेट करावी लागेल. हा स्पर्धेचा नियम आहे. कशी धाव येऊ दे, लेग बाईज येऊ दे, कशी येऊ दे, बाईकच्या स्वरूपात येऊ दे, स्ट्राइक मात्र बदलेल इथे.
20 या आकड्यावरती आपण पाहतोय धावफलक जात असताना बंटी गुगे गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय पहिला चेंडू खराब होता परंतु शॉट सिलेक्शन चुकतोय तो म्हणजे फलंदाज अभिजित जाधव याचं तोपर्यंत नो स्ट्राईक एंड वरती जातोय आता मात्र स्ट्रायकर एंड साठी स्ट्राईक एंड वरती सचिन गुप्ता स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय चेंडू आलाय मॅच चेंडू आलाय मॅच बॉल घ्या चांगल्या प्रकारे ट्रॅव्हल करेल आणि मात्र जो नवीन चेंडूला फर असतो तो रोल झाल्यानंतर चेंडू चांगला ट्रॅव्हल करतो यामुळे मित्रांनो मॅच बॉल घेतला जातो वळीया मैदानाच्या दिशेने बंटी गुगे थोडासा रनअप मध्ये बिघाड पाहायला मिळतोय वळीया मैदानाच्या दिशेने चांगल्या प्रकारचा सामना चित्तथरारक सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलाय यावेळेस चेंडू यष्टिरक्षक चकलाय त्या मागोमाग चेंडू वाईट प्लस घोषांकित परिसरामध्ये गेलाय म्हणजे 2 धावेचा बोनस ना दसरा ना दिवाळी महाशिवरात्रीचा बोनस 22 फटके येणार हे त्यांना सुद्धा माहिती आहे परंतु कशा प्रकारे बंटी गुगे गोलंदाजी करतोय यावेळेस चेंडूवरती मोठा ब्लास्ट चेंडू जातोय तो वेट फॉर अंपायर डिसिजन 1 बॉल सीमा रेषेच्या बाहेर चौकार टॉस देतो पहिला चेंडू सुद्धा लोअर फुल टॉस होता परंतु या चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय फलंदाजाने आणखीन एक उडवण्याचा प्रयत्न परंतु या चेंडूवरती लेग बिफोर द विकेटचं जोरदार अपील तिथे डायरेक्ट हिट करण्याचा नितेश कटोरे यांचा प्रयत्न दिसतोय परंतु डायरेक्ट हिट लागत नाही लागली असती तर डोक्याची घंटा इथे वाजत होती पॉपिंग क्रीज मध्ये थोडस बिघाड पाहायला मिळाला असता तोपर्यंत चिकी रन दिवसा ढवल्या धावांची चोरी मैदानावरती आपण पाहतोय तोपर्यंत सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती चांगल्या प्रकारचा सामना मैदानावरती कुठेही जाऊ नका पाहत राहा महाशिवरात्री चषक 2026 मध्ये चांगल्या प्रकारे GT लाईव्ह या वाहिनीवरती युट्यूबच्या आधारावरती घर बसल्या या सामन्याचा मनोमराद आनंद घेत आहेत त्या प्रेक्षकांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय वळतोय या मैदानाकडे विघ्नेश कटोर काऊ कॉर्नर मध्ये होता कोणतीही चुकी करत नाहीये 4थ्या क्रमांकाचा फलंदाजी ते बाद त्याच्याकडे चेंडू जेव्हा जेव्हा गेलाय ना तेव्हा त्याने झेलच पकडलाय फलंदाजी असो गोलंदाजी तो आता करत नाहीये परंतु फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे करतो मागील 2-3 वर्षाचा आढावा घेतला तर संदीप सर पाहायला गेलं तर गोलंदाज सुद्धा होता परंतु महाशिवरात्री चषकामध्ये रिलायन्स नवगाव आणि लखमादेव नवगाव संघाचा सामना होता 2020 साली तेव्हा एक चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर विघ्नेश कटोरे यांनी माघार घेतली तेव्हापासून गोलंदाजी घेतली नाहीये वळीया मैदानाच्या दिशेने यावेळेसच्या चेंडूवरती आपण पाहतो यावेळेसचा चेंडू डीप स्क्वेअर लेग च्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतोय आणि मात्र तेपर्यंत आपण पाहिलं सिंगल धावपटलावरती अर्जित होईल पाहायला गेलं तर डॉट डिलिव्हरी येण्यापेक्षा सिंगल धाव आपल्या संघासाठी कधीही चांगली ती धाव आली मित्रांनो मैदानावरती आणि धावफलक जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती परंतु अद्यापपर्यंत अभिजित जाधव मैदानावरती आपल्याला खेळत असताना पाहायला मिळेल एक नौकार गावचा लेफ्ट हँडेड बॅट्समन निमिष पाटील आणि मात्र त्याचा साथीदार फलंदाज सलामीला आला होता तो मात्र अभिजित जाधव स्ट्राईक एंड वरती त्याला मात्र स्ट्राईक एंड वरती आणणं तितकंच गरजेचं होतं ते मात्र गरज त्यांनी निभावली आता पाहूया अभिजित जाधव मैदानावरती काय करतोय आपल्या संघासाठी यावेळेस चेंडूवरती मिनी हेलिकॉप्टर उडवलाय परंतु विघ्नेश कटोरच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या बाहेर षटकार। 28 या आकड्यावरती आपण पाहतोय यावेळेस चेंडूवरती मोठा ब्लास्ट चेंडू जातोय तो वेट फॉर अंपायर डिसिजन 1 बॉल सीमा रेषेच्या बाहेर चौकार 29 या आकड्यावरती आपण पाहतोय चेंडूवरती मोठा ब्लास्ट चेंडू जातोय तो वेट फॉर अंपायर डिसिजन 2 बॉल
या मित्रांनो कशा प्रकारे सामना रंगणार. एकीकडे आपण पाहिलं तर निमिष पाटील नौकार गावचा एक विध्वंसक डावखोरी हाताचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय आणि त्याची साथ निभवण्यासाठी आपण पाहतोय सलामीला आलेला फलंदाज अभिजित जाधवच्या बॅट मधून आपल्याला चांगले आकर्षक फटकेबाजी पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण रजनी क्रिकेट मध्ये अलिशान कप सोगाव इथे स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा कोण हकदार राहिला असेल ना तो मित्रांनो सुजल लडगे. आणि मात्र NPL सीझन 3 मध्ये आत्ताच झालेल्या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक मारणारा सुजल लडगे इथे मात्र गोलंदाजीच्या मोर्चावरती ओव्हर नंबर 4 च्या मोर्चावरती आपण पाहतोय. एक नवगाव एक्सप्रेस द्रुत गती मारा आरसेप एंड कडून एक हायम ऍक्शन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. पहिला चेंडू समोर फलंदाज नौकार गावाला बिलॉंग करणारा निमिष पाटील एक लेफ्ट हँडेड फलंदाज विध्वंसक बेस्ट वर्सेस बेस्ट ही रायव्हलरी मैदानाच्या आत. पहिला चेंडू आपण पाहतोय. पंच काय सांगतायत. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर धाव घ्या लिहून अवांतर. यावेळेसच्या चेंडूवरती इथे मात्र इक्वेशन बदललं जाईल. 12 चेंडू आणि 38चं समीकरण. मैदानावरती येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 38 धावसंख्येची आवश्यकता. चांगल्या प्रकारचा चेंडू परंतु अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय तो सुजल याचा. यावेळेस चेंडूवरती लॉर्डफुल टॉस. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये होती दरार. चेंडू झालाय फरार सीमा रेषेच्या बाहेर. चौका खांद्याचा पुरेपूर वापर केलाय तो सुजल लडगे याने 1 फॉर दी ओव्हर ताकीद दिली गोलंदाजाला. आणखी एक बाउन्सर टाकलास तर तुला दंडात्मक कारवाई करावी लागेल. चेंडू चांगला आहे. समीकरण बदलेल. येणारे 10 चेंडू आणि मात्र 34 धावसंख्येची आवश्यकता. 10 बॉल रिमेनिंग 34 रन्स रिक्वायर्ड इन स्कोर बुक. मैदानावरती सुजल लडगे गोलंदाजीच्या मोर्चावरती पंचांच्या उजवीकडून. यावेळेस चेंडूवरती आपण पाहतोय काय घडतंय. डायरेक्ट हिट करतोय का. झाली म्हणजेच फलंदाज OUT बाद. सो जो टॉस झाला होता प्रिसी नवगाव आणि विरुद्ध SP11 सारसोली पुरस्कृत जय मल्हार नवगाव या संघांना सुद्धा सूचना असेल की आपला सामना सुद्धा 4-4 षटकांचाच खेळवण्यात येईल असे कमिटीच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. वटू धन्यवाद संदीप सर. वळतोय मैदानाच्या दिशेने. तिथे मात्र चांगली अशी गोलंदाजी द्रुत गती मारा. सुजल लडगे काहीसा रनअप मध्ये बिघाड. डेट चेंडू पंचांनी मृत घोषित चेंडू केलाय. एक लॉंग रनअप आहे. हॅम ऍक्शन पाहायला मिळते. पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड विकेटचा मारा आपण पाहतोय. सुजलला अनेक स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत असताना पाहायला असाल. ओमसाई नवगाव संघाकडून खेळायचा. आता मात्र लखमादेव नवगाव संघामधून रिप्रेझेंटेटिव्ह करतोय मैदानावरती. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन. यावेळेच्या चेंडूवरती लॉर्डफुल टॉस उडवलाय. तिथे मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाहायला गेलं तर जयेश लट आहेत. तिथे मात्र त्यांनी अडवलाय आणि मात्र तोपर्यंत सिंगल माफ करा 2 धावा घेतल्यात. चांगलं असं हाय कोऑर्डिनेशन पाहायला मिळते. 3 कॉलिंगच्या आधारेवरती यस नो वेट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने चांगल्या प्रकारे धावफलक आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस चेंडूवरती लेग बिफोर द विकेटचं जोरदार अपील परंतु पंचांनी फेटाळून लावले.
पंचांनी 3 गोष्टी पाहिल्या. मी वारंवार सांगतोय, पंचांनी 3 गोष्टी पाहिल्या. बॉलची पिचिंग, बॉलचा इम्पॅक्ट आणि तो इम्पॅक्ट विकेटवरती हिट करतोय का, या 3 गोष्टींच्या आधारावरती पंचांनी नॉट आउट असं दर्शवलंय. 7 चेंडू आणि मात्र 32 धावसंख्येची आवश्यकता. हा चेंडू मात्र क्रुशियल मुवमेंट असेल. या चेंडूवरती निर्णायक चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती अंकगणित श्रेणी बदलायला वेळ लागणार नाहीये आणि वेळेला सुद्धा मिनिटाला 1 सेकंद सुद्धा अपुरा असतो. जशा प्रकारे 1 लाखामधून आपण 1 रुपया किंवा 1 पैसा जरी वजी केला तर तो 99 या फिगर मध्ये राहतो. वळी या मैदानाच्या दिशेने या वेळेसच्या चेंडूवरती हा चेंडू मात्र आलाय डॉट आणि मात्र षटकाचा खेळ इथे 4थ्या षटकाचा समाप्त होते. येणारे 6 चेंडू आणि मात्र विजयासाठी 32 धावसंख्येची आवश्यकता. पाहूया 32 धावा म्हणजेच 5 षटकार आणि एखादी डबल धाव मैदानावरती काढावी लागेल. परंतु ते काढण्यासाठी फलंदाज तर इथे सज्ज आहेत, पण गोलंदाज कोण आहे तर गोलंदाज वैयक्तिक त्याने मात्र दुसरं षटक घेतलंय आणि निर्णायक भैरवीचं षटक, डेट ओव्हर स्पेशालिस्ट स्लॉग ओव्हरचं षटक जयेश सुरेकर हा गोलंदाज मैदानावरती गोलंदाजीसाठी आलाय. फलंदाजी करत असताना 1 षटकार पाहिला, त्याच नंतर बाद झाला होता. परंतु मित्रांनो, दुहेरी भूमिका असते. जर आपण ऑलराऊंडर कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर मित्रांनो, फलंदाजी करत असताना आपण सपशेल अपयशी झाल्यानंतर कुठला संघ किंवा कुठली खेळ आपल्याला बाजू देत असेल तो क्रिकेटचा खेळ देतो. एक बाजू कमकुवत झाल्यानंतर गोलंदाजीमध्ये त्याची कसर भरून काढण्याची बाजू कुठली देत असेल तर कुठला खेळ देत असेल तर मित्रांनो क्रिकेट देतोय. वळीया मैदानाच्या दिशेने येणारे 6 चेंडू आणि मात्र विजयासाठी 32 धावसंख्येची आवश्यकता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती चेंडू फिरणार, परंतु चांगला प्रयत्न केला. चेंडूचं अंड झालं होतं, टप्पा पडला असता तर फिरलाच असता चेंडू. सुजय पावशे होता, हातातून चेंडू निसटलाय. जशा प्रकारे आपण जाधव स्ट्राइक एंड वरती सलामीला आलेला फलंदाज अद्यापपर्यंत स्ट्राइक एंड वरती पाय रोवून उभा आहे, परंतु आता मात्र आव्हान कठीण होत चाललंय. लोअर फुलटॉस आहे, उडवलाय या चेंडूला आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आला होता, परंतु जयेश काय सांगतोय, टीट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर. मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. एका चेंडू मागे मला षटकार मारला तरी माझ्याकडे सुद्धा कमबॅक करण्याची विजुकीची वृत्ती मैदानामध्ये आहे. जिद्द चिकाटी सोडायचं नाही, संयम मैदानामध्ये ठेवा. तो संयम ठेवतोय तो जयेश सुरेकर आणि मात्र समीकरण इथे बदललंय. येणारे 3 चेंडू आणि मात्र विजयासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता. 3 षटकार मारले तर 1 षटकार कमी पडतोय. इथे मात्र अंकगणित श्रेणी सांगते आमचे दर्ने गुरुजी. आता मात्र झेल उडवलाय, यष्टीरक्षक पकडतोय झेल आणि संपतोय सुमित याचा खेळ. इथे मात्र कुंदन वाटकरी याने झेल घेतला आणि मात्र सुमित याचा खेळ इथे समाप्त झालाय. काहीशी औपचारिकता सामन्यामध्ये आपण पाहतोय. जशा प्रकारे बलून मध्ये हवा होती, पिन मारल्यानंतर जी हवा सर्व काही निघून गेली, तशा प्रकारे या सामन्यामध्ये जी काही हवा होती ना ती मात्र या चेंडूने आणि या विकेटने सर्व काही निघाली. मित्रांनो, या वेळेचा चेंडू फिरवलाय, गलीच्या क्षेत्रामध्ये एक स्लिप तैनात केली होती, तिथे मात्र अडवतोय. तोपर्यंत चिकी रन्स मैदानामध्ये पकडली जाईल किंवा पलून पूर्ण करतायत तोपर्यंत आपण काहीच फरक पडणार नाहीये. लखमादेव नवगाव संघाला सिंगल डबल षटकार आला तरी फरक पडणार नाहीये. फक्त फॉर्मॅलिटी बाकी या सामन्यामध्ये आपण पाहतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे
आणि शेवटच्या चेंडूवरती नो आणि षटकार 7 धावेचा बोनस. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. उघडा डोले पहा नेट. नेक्स्ट चेंडू फ्री हिट. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र एक चेंडू 16चं समीकरण. शेवटची धाव येत नाहीये, शेवटचा चेंडू पडत नाहीये, तोपर्यंत भाकीत करणारा इथे जन्माला आलेलं नाहीये क्रिकेटचं. वळीया मैदानाच्या दिशेने तिथे मात्र एक चेंडू आणि 16चं समीकरण. सरळ साधा सोपा चेंडू टाकला षटकाराला तरी चालणार आहे लखमादेव नवगाव संघाला. वळीया शेवटचा अंतिम चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आलाय गगनचुंबी गगनभेदी षटकार. 10 या धावसंख्येने पराभूत स्वीकारावा लागतोय तो स्मरणिका नौकार संघाला. हार्ड लक, परंतु या स्पर्धेमध्ये प्रवेश निश्चित केल्याबद्दल आभार आणि अभिनंदन लखमादेव नवगाव. मी इथेच थांबतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाशिवरात्री चषक 2026. धन्यवाद. चेक. या ठिकाणी आत्ता जो सामना संपला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी डिक्लेरेशन होण्यापूर्वी आणखीन काही दानशूर व्यक्तिमत्व आम्हाला या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांनी सडळ असते मदत केली त्याच्यामध्ये सन्माननीय रजनीकांत पेके 500 रुपये, स्वयं सिद्धार्थ